सोलापूर जिल्ह्यात डीजेवर बंदी घालण्यात आलेली आहे. डीजे शिवाय मिरवणूक काढावी लागणार आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. डीजे बंदीवर पोलीस आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिलेत. तर सर्व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डीजे मुक्त उत्सव साजरे करण्याच्या देखील सूचना पोलीस यंत्रणेकडून देण्यात आलेल्या आहेत. अवघ्या जगात, अवघ्या देशात, अवघ्या महाराष्ट्रात सर्वात मोठी जयंती सोलापूरमध्ये होते आणि तिथं डीजे बंदी आणण्याचा प्रयत्न केला या लोकांनी. त्यांच्या पाठीमागे कोणता सरकार आहे, कोणता नेता आहे, ही गोष्ट आम्हाला माहित नाही. पण बंदी आणण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम असेलच. पण गुटखा खाल्ल्यावर घातक असतो, ते बंद करता का तुम्ही? नाही करत. दारू पिल्यावर घातक असतो, सिगरेटी वाढल्यावर घातक असतो, ते बंद करता का तुम्ही? नाही करत. आम्हालाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या देशात सर्वात मोठी होती, सोलापुरात ते पण. आणि तुम्ही तिथं बंदी घालताय आणि जे लावतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायचं सांगताय तुम्ही. पण हे जे दारूच्या आणि गुटख्याचा ह्या गोष्टी तुम्ही बंद करू शकता का, हा प्रश्न आहे आंबेडकरवाद्यांचा. हे जे महामानव आहे ना, यांनी आमच्या गळ्यातल्या मडक्या काढल्यात. लोक ऐकतील असं वाटतंय का? लोकांची भावनेशी खेळू नये. एखाद्या समाजाचा इमोशन जुडलेले असतात एखाद्या महापुरुषासोबत. नाचून नाही वाचून साजरा करा म्हणताय ना, अरे वर्षभरात एकदा तरी नाचू द्या. आवर रस्त्यावर नाही तसल्या गाड्या वाव 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 करतात, छपरी पोरं गाड्या वरडवतात, लोकांच्या कानाला त्रास होतो. त्या गाड्यांवर बंदी घालता का तुम्ही? लोकांच्या कानाला त्रास होतो दररोज. अशा गाड्या बंद करता का? नाही करत. पण तुम्हाला मात्र इथंच यायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी लिहिलाय कायदा, त्यांच्या जयंतीला विरोध करू नका. ही गोष्ट चांगलं नाही. पण कुठं ना कुठे भावना दुखतात, त्या गोष्टी ध्यानात घ्या. वातावरण तापवू नका. जय भीमा गोरेगाव, जय भीम.